आज महाशिवरात्र महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अगस्ती महामुनींचं सुंदर असं मंदिर आहे प्रवरा नदीच्या तीरावरती, की ज्या अगस्ती महामुनींनी रावणाचा वध करण्यासाठी अगस्त्य बाण प्रभू श्रीरामाला दिला होता. इथं 3 वेळेला प्रभू श्रीराम येऊन गेले आणि असं हे महात्म्य असणारं इथं अगस्ती ऋषींचा आश्रम आणि तिथं अगस्ती ऋषींची महाशिवरात्र मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होते. प्रचंड गर्दी आहे. आज पहाटेचा ब्रह्ममुहूर्तावरचा 3 वाजताचा अभिषेक झाला. त्याच्या आधीपासूनही गर्दी आहे आणि त्याच्यानंतरही दर्शनासाठी गर्दी आहे. तर या निमित्तानं मी महाराष्ट्रातील देशातील सगळ्या भाविक भक्तांना विनंती करेन की एकदा तरी या अगस्ती आश्रमाच्या इथं यावं, अगस्ती महाराजांचं दर्शन घ्यावं आणि आजच्या ह्या शिवरात्रीच्या महापर्वावरती सगळ्यांना तमाम मायबाप जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील एक सर्वात मोठी महाशिवरात्र नक्की अनुभवा यासाठी तुम्हाला निमंत्रण देतो. धन्यवाद. साहेब, महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी येतात. नेमकी काय काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे? खूप गर्दी या ठिकाणी होते. दर्शन रांगेत नीटसं उभं राहिलं पाहिजे. मधी कुणी वशिल्यावरती घुसण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. इथं जेव्हा याल तेव्हा आपले दागिने असतील तर त्यांची किंवा पाकिट असतील तर त्यांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आणि शांततेनं येऊन दर्शन घ्यावं. इथं आल्यानंतर अगस्ती ऋषींचं दर्शन घ्यावं. पुढे गेल्यानंतर तीर्थ आहे, तिथं प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे, तिथं दर्शन घ्यावं आणि इथून निवांतपणानं बाहेर पडावं. शक्यतो 4 व्हीलर इकडं आणण्याचा प्रयत्न करू नये किंवा आपल्या 2 व्हीलरसुद्धा ह्या गर्दीच्या काळामध्ये तुम्ही नदीकडं त्या बाजूला पार्किंग केलेली आहे छोट्या पुलावरून आल्यानंतर, तर त्या बाजूला ठेवल्या पाहिजे किंवा इकडून येताना ढोकरीच्या दरम्यान तिकडं पार्किंग केली पाहिजे. टाकडीच्या दरम्यान जी पार्किंगची व्यवस्था आहे तिथं केली पाहिजे. म्हणजे जर आपली वाहनं थोडंसं आपण तस्ती घेतली का किलोमीटरभर आपण पायी जर चाललो तर मला वाटतं फारसा त्रास इथं होणार नाही. कारण कित्येक वर्षापासून आम्ही लहानपणापासून अनुभवतो आहे की इथं शिवरात्रीला प्रचंड गर्दी असते आणि आजूबाजूचेच नाही तर महाराष्ट्रातून लोक त्या दर्शनाला येत आहेत. त्यामुळं ह्या देवस्थानचा नावलौकिक आहे तो वाढला पाहिजे. त्यामुळं सगळ्यांनी सहकार्य करावं. ही आजची आरती माझ्या हस्ते व्हावी हा केवळ योगायोग नव्हे तर माझ्या दृष्टीने मी स्वतःला भाग्यशाली समजतो. इतक्या महान व्यक्तीच्या चरणाकडे आज मला त्यांच्या चरणाचे दर्शन घेण्याचा लाभ मिळाला आणि ज्याने अनेक व्यक्ती घडवल्या, त्यांची प्रगती झाली. असा हा दुर्गम भागातला जरी हे क्षेत्र असलं तरी एक पर्यटन म्हणून या क्षेत्राची डेव्हलपमेंट होणं फार गरजेचं आहे. हा काही जे हिंदू सणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा सण ज्याला आपण असं म्हणतो, अशी ही महाशिवरात्र एक कठोर तपश्चर्या करावी लागली. जसं आज या दिवसाचं महत्त्व असं आहे की शंकर पार्वतीचं या दिवशी लग्न झालं आणि याचबरोबर ज्या महापुरुषाचा समरसतेकरता समानतेकरता ज्याचं नाव घ्यावं, तो सगळ्या खालच्या वर्गापासून तो मोठ्या वर्गापर्यंत ज्याने आपल्या स्वतःबरोबर घेऊन त्यांचाही उद्धार केला. त्यामुळं आजच्या या महाशिवरात्रीच्या निमित्ताने अगस्ती ऋषींच्या इथे मला येण्याचं भाग्य मिळालं. कारण हे स्थान इतकं पवित्र आहे. अनेकांना माहीत नाही, प्रभू रामचंद्रांचा जो पहिला राज्याभिषेक झाला तर याच ठिकाणी याच्या जवळ दंडकारण्य जे आहे त्या दंडकारण्याने प्रभू रामचंद्राचं आणि ज्या प्रभू रामचंद्रांना ज्यांनी धनुष्यबाण दिला, अगस्ती धनुष्यबाण, आणि ज्याने रावणासारखा महाभयंकर पापी दृष्ट अशा प्रकारचं कुटील असलेल्या व्यक्तीचा आणि त्याच्या विचाराचा नाश केला. त्यामुळं अगस्त्य ऋषींनी दिलेले जे अस्त्र आहे हे भारतीय समाजाला, हिंदू समाजाला एक संदेशसुद्धा आहे
की आपले कर्म जे आहेत हे आपण आजच्या दिवशी चांगली केली पाहिजेत, ज्याच्यातनं समाजाचा, देशाचा आणि धर्माचा विकास त्याच्यामध्ये आहे. मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी येतात, नेमकी भक्तांनी काय काळजी घेतली पाहिजे? या ठिकाणी मोठी गर्दी आहे, काय सांगा? नाही, असं आहे की मोठ्या प्रमाणे भाविक भक्त येतात, त्यांची श्रद्धा आहे. श्रद्धेच्या याला ही गर्दी आहे ती या गर्दीला श्रद्धाच म्हटलं पाहिजे. कारण कसं आहे की अगस्ती मुनींच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये, हृदयामध्ये जे स्थान आहे ते फार मोठं आहे. त्यामुळं मी केवळ त्यांना एवढंच सांगेल की आपण सगळ्यांनी या स्थानी येताना, या तीर्थस्थानी येताना सगळ्यांनी कुठेही गडबड गोंधळ न करता शांतपणे दर्शन घेतलं पाहिजे आणि थोडंसं या ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे. थोडं 10 मिनटं, अर्धा तास इथे बसलं पाहिजे. कारण हे तीर्थस्थान आहे, हे पर्यटन स्थान नाही. त्यामुळं तीर्थस्थानाकडे थोडंसं बसलं पाहिजे, देवाचं स्मरण केलं पाहिजे, अगस्ती महाराजांचं स्मरण केलं पाहिजे, असं मी या वेळेला सगळ्या जनतेला आणि भाविकांना सांगू इच्छितो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.